शक्तीपीठ महामार्गामध्ये बदल होण्याची शक्यता। सोलापूर सांगली कोल्हापूरच्या मार्गामध्ये बदल अपेक्षित। नांदेडमध्ये अतिवृष्टीमुळे गुलाबाचं नुकसान। शासनाकडून फुल उत्पादक शेतकऱ्यांसाठी कोणतीही मदत नसल्याचा शेतकऱ्यांचा आरोप। शेतामध्ये अजूनही पाणी साचून असल्यामुळे पिकं सडून जात असल्याची शेतकऱ्यांकडून खंत। महापुराने पीडित असलेल्या शेतकऱ्यांना अजूनही मदत नाही। सरकारकडून मदत न मिळाल्यामुळे शेतकऱ्यांना अश्रू अनावर। सरकारने कर्जमाफी करण्याची शेतकऱ्यांची मागणी। वाशिम जिल्ह्यामध्ये झालेल्या अतिवृष्टीचा संत्रा बागेला फटका। उत्पादनाची शाश्वती नसल्यामुळे रिसोड तालुक्यामधील नेतनसा इथे शेतकऱ्यांना संत्रा बागेवर बुलडोझर फिरवला। वाशिम बाजार समित्यांमध्ये सोयाबीनला हमी भावापेक्षा कमी दर। शेतकऱ्यांमध्ये निराशा। सोयाबीनला प्रति क्विंटल 3 ते 3.5 हजारांचा दर, त्यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ। पुण्याच्या भोरमध्ये भाऊबीजेच्या निमित्तानं रंगला कबुतरांचा खेळ। अवकाशातील जातीवंत कबुतर आपल्या थव्यामध्ये घेण्याचा प्रयत्न या खेळामधून केला जातो। हा कबुतरांचा खेळ बघण्यासाठी ग्रामस्थांची मोठी गर्दी।